नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार आणि श्रावण पण चालू होते. आता मी बनवणार आहे आज चिकन बिर्याणी. श्रावण महिन्यामध्ये आम्ही नॉनव्हेज खात नाही, तर मी आज बनवणार आहे चिकन बिर्याणी. मी नेहमी बनवते चिकन बिर्याणी, पण मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर नाही केलेली, तर मी तुमच्यासोबत आज माझी रेसिपी शेअर करणार आहे. तर कसं वाटतंय माझा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्ही आणि कमेंट करून सांगायचं आहे. तर लागते मी आता बनवायला. उशीर झालेला आहे. असं नॉनव्हेज वगैरे काय बनवायचं म्हटलं की उशीरच होतो स्वयंपाकाला. तर चला घेते बनवायला लगेच. चिकनला मॅरिनेट करून ठेवते आता. धना पावडर, गरम मसाला. गरम मसाला म्हणजे फक्त दालचिनी आणि उंची शाजरी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे मी ते. हा थोडासा पुदिना कट करून टाकला तरी चालतं, पण मी थोडासा ठेचून घेतला आहे. कसं वास छान येतो ना, त्याच्यामुळे थोडासाच टाकायचा, खूप स्ट्रॉंग असतो ते. दही, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट थोडी जास्तीच टाकायची, छान लागते. हे 2-3 मिरच्या कट करून घेतल्यात मी. हळद थोडीशी, हे घरचं काळं तिखट आहे. तर जसं म्हणजे कोणाला जास्त तिखट लागतं, कोणाला कमी तिखट लागतं. आम्हाला मिडियमच लागतं तिखट, त्याच्यामुळे मी हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत, घरचं काळं तिखट पण टाकलेलं आहे. आणि आता मटण मसाला टाकून घेते आहे. हा टाकून घ्यायचा. जेवढे जास्ती मसाले टाकतील ना तेवढं छान लागते बिर्याणी. हा कांदा लसूण मसाला आहे. मीठ टाकून घ्यायचं. आणि कोथिंबीर अजून थोडीशी अशी. हे चांगलं 10-15 मिनिट मॅरिनेट करून ठेवायचं. आणि हा कांदा आहे ना, ते हे जेव्हा आपण फोडणी टाकतो ना, म्हणजे शिजण्यासाठी टाकतो ना, तेव्हा हा कांदा थोडासा तेलामध्ये पण टाकायचा आणि याच्यामध्ये पण एकदम थोडासा टाकून घ्यायचा, जास्ती नाही. तेलामध्ये तळल्यानंतर छान लागतो. बस आता मिक्स करून घेते व्यवस्थित. हे छान असं मॅरिनेट होईपर्यंत 10-15 मिनिट इकडे तांदूळ पण शिजून जातं. इकडे कांदा परतेपर्यंत, थोडासा लालसर होईपर्यंत इकडे पाणी ठेवलं मी. तांदळाला तांदूळ उकडून घेण्यासाठी पाणी ठेवलं इकडे. इकडे कांदा होतो तोपर्यंत. कांदा हलकासा परतून झाल्यानंतर मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन टाकायचं त्याच्यामध्ये. बाकी काहीच टाकायचं नाही, दुसरे मसाले वगैरे काहीच नाही टाकायचे, फक्त चिकन टाकायचं मॅरिनेट करायला ठेवलेलं. आणि छान असं अर्धा किलो चिकन घेतलं होतं मी. याच्यामध्ये फक्त आता 2 ग्लासच पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. म्हणजे ते शिजेल एवढंच पाणी टाकायचं. जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे. छान असं शिजवून घ्यायचं. तांदूळ उकडून घेण्यासाठी जे पाणी ठेवले ना, त्याच्यामध्ये दालचिनी 2-3 लवंग, 2-3 मिरे आणि 1-2 विलायची आणि तेजपान तेवढं टाकायचं. इथे सगळं मसाले टाकून घेतलेले आहे. विलायची, तेजपान, दालचिनी, लवंग आणि मिरे हे सगळं टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं तेल टाकायचं. किती छान शिजतं बघा. वास पण एकदम छान येतो, एकदम मस्त वास येतोय. पाणी नाही टाकलेलं मी अजून. इथे हे भांडं विसळून घेतलेलं आहे. बस एवढंच पाणी टाकायचं. एवढ्याच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं हे चिकन. जास्ती पाणी नाही टाकायचं. मी बिर्याणीसाठी हा तांदूळ वापरलेला आहे.
दावत बिर्याणी बासमती तांदूळ आहे. खूप छान होती याची बिर्याणी आणि खायला पण टेस्टी लागते आणि तांदूळ पण छान असं फुगतो, असं जास्त पाणी पाणी होत नाही, म्हणजे पाणीदार तांदूळ होत नाही, छान होतं. आता मला जेवढे लागते तेवढे मी घेते. जास्त पाणी चांगलं असं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचं. छान पाणी गरम झालं असं. छान असं हलवून घ्यायचं. मीठ वगैरे एकदम व्यवस्थित टाकायचं. बिर्याणीमध्ये मीठ व्यवस्थित असेल तर बिर्याणी छान लागते. जेवढं पाणी टाकलं होतं ना तेवढं आटलं पाणी बघा. अजून थोडंसं आहे, ते पण आटवून घ्यायचं थोडंसं. जास्ती न शिजू द्यायचं तांदूळ. हे बघा असं शिजलं. चाळणीमध्ये काढून घेते. सगळं पाणी काढून घ्यायचं. जास्त शिजला ना चिकट होते बिर्याणी, अशी मोकळी मोकळी होत नाही. इकडे हे चिकन शिजून तयार झालेलं आहे बघा, एकदम कोरडं झालं. असं होऊ द्यायचं, पूर्ण पाणी आटू द्यायचं चिकनमधलं. आणि इकडे बिर्याणीला लागणारा कांदा तळत आहे मी. हे तांदूळ काढलेलं पातेलं आहे, याच्यामध्येच तेल टाकून घ्यायचं. कांदा तळलेलं तेल आहे. नंतर खाली अगोदर तांदूळ टाकायचं, कारण थोडं जरी चिकटलं ना तरी तांदूळ चिकटतो, पीस वगैरे चिकटत नाहीत खाली. असं बेस तयार करून घ्यायचा. थोडं थोडं पीस टाकून घ्यायचे. आम्हाला थोडं चिकन पीस खाण्यापेक्षा तांदूळ आवडतो जास्त खायला, त्याच्यामुळे आम्ही तांदूळ जास्त टाकलेला. आता तळलेला कांदा टाकायचा थोडासा. कांद्याशिवाय चव येत नाही, कांदा पाहिजेच बिर्याणीमध्ये. नंतर अजून पीस टाकायचे थोडे. खूप छान होते असं, आम्ही नेहमी असंच बनवत असते मी. आता काही जास्त शिजवायची गरज लागत नाही, तांदूळ पण शिजलेला असतो आणि पीस पण शिजलेले असते, त्याच्यामुळे 10-15 मिनटं ठेवलं ना लगेच होऊन जातं. अर्धा किलो चिकन होतं आणि अर्धा किलो तांदूळ असतं, मी अंदाजेच घेतलं होतं. चिकन परफेक्ट अर्धा किलोच होतं. सगळं तांदूळ टाकून द्यायचं आता बस. तांदूळ बघा असा शिजवून घ्यायचा, एकदम मोकळा फट्ट झाला पाहिजे तांदूळ, असं वेगवेगळा झाला पाहिजे डायरेक्ट, तर बिर्याणी छान होते. चिकट झाला ना मग ते बिर्याणी एवढी चव लागते बिर्याणीची. मोकळी मोकळी झाली पाहिजे बिर्याणी. कांदा आणि कट केलेली कोथिंबीर वरतून, आणि थोडासा पुदिना पण टाकायचा वरतून. हा आहे पुदिना, अजून थोडा टाकणार आहे.
कोथिंबीर ना थोडीशी कमी वाटते, जास्ती छान वाटते अशी. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची वरतून आणि तूप टाकायचं. आता सगळं झाल्यानंतर वरतून तूप टाकायचं. तुपाने तर अजूनच भारी लागते बिर्याणी. हे वितळतं आणि आतमध्ये जातं, पार खालीपर्यंत जातं वितळून. दहा मिनिटं झाकून ठेवलं की तयार होते आपली बिर्याणी. दहा मिनिटं झालेले आहेत. शिजून तयार आहे बिर्याणी. आता फक्त कलर टाकायचा बाकी आहे. हा आहे हिरवा आणि हा आहे केशरी. थोडासा टाकायचा. तुम्हाला आवडत असेल तर टाकायचा, नसेल तर नाही टाकला तरी चालतं. पण आम्हाला आवडतो त्याच्यामुळे टाकतो थोडासा आम्ही. दिसायला छान दिसते ना, त्याच्यामुळे टाकते मी थोडासा. 5 मिनिटं झाकून ठेवायचं. इकडे छान असा रायता पण बनवलाय. मी नाही बनवला बरं का, मुलीने बनवलाय हा रायता. आणि बिर्याणी मी बनवली. बघा किती छान झाली. खूप छान लागतो रायता याच्यासोबत, बिर्याणीसोबत. कशी झाली आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्ही पण नक्कीच अशी ट्राय करून बघायची बिर्याणी. या सर्वजण बिर्याणी खायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.